सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला 10 दिवस होऊन देखील अद्याप प्रशासनाने याची दखल घेतली नाहीये। आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दिली आहे। 17 एप्रिल रोजी संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धारासह अन्य मागण्यांसाठी बंडा तात्या कराडकर तसेच माणिक महाराज मोरे, जब्बार महाराज यांच्या नेतृत्वाखाली वारकरी, गावकरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढण्यात आला। गाव बंद ठेवण्यात आला आणि तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं। बंद मागे घेण्यात आला, पण धरणे आंदोलन मात्र अद्याप सुरूच आहे। आंदोलनस्थळी भजन, कीर्तन, प्रवचन, महाआरती असे कार्यक्रम सुरू आहेत। आंदोलन सुरू होऊन 10 दिवस उलटले आहेत, तरी देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाहीये। याबाबतच्या निवेदनाकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलं। हिंदुत्ववादी संघटनांच्या महाआरतीनिमित्त शांतता समितीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार आणि बाबासाहेब भोस यांनी देखील प्रशासनानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे। प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलक संतप्त झाले आहेत। त्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला। वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली होती। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं पहिलं जे रजिस्ट्रेशन 1953 साली झालं ते मोहम्मद बुवा देवस्थान मठ अशा प्रकारचं देवस्थान होतं। मात्र अमीन शेख नावाचे तथाकथित वंशज त्यांनी त्या ट्रस्टच्या नावामध्ये बदल केला। शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा नावानं ट्रस्ट धर्मदायिकताकडे त्यांनी रजिस्टर केलं 97 साली आणि आता 2008 साली वक्फ बोर्डाकडे त्याची नोंदणी त्यांनी केलेली आहे। खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी जीवनभर जे काम केलं ते त्या ठिकाणी त्यांचं इस्लामिक पद्धतीचं कुठलंही काम नाही आहे। बाबांचा पूर्ण इतिहासच बदलण्याचा प्रयत्न अमीन शेख हे करतायत आणि म्हणून त्यांनी नोंदणी केलेले दोन्ही ट्रस्ट रद्द करावेत आणि गावकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे। या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणारं अमीन शेख यांनी केलेल्या ज्या दोन्ही नोंदण्या आहेत त्या रद्द झाल्याशिवाय मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकत नाही, म्हणून त्या दोन्ही नोंदण्या रद्द कराव्यात अशा प्रकारची मागणी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं 17 तारखेला मोर्चा आणला। त्याचं नेतृत्व बंडा तात्या कराडकर, तुकाराम महाराजांचे 11वे वंशज माणिकप्पा मोरे आणि जब्बार महाराज शेख यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। या मोर्चाला खासदार, आमदार, माजी मंत्री आणि या तालुक्यातले सगळे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते। परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर त्या मोर्चाला सामोरं जाण्याची प्रशासनाची पद्धती आहे। सामोरं जायचं, त्यांचं काय म्हणणं आहे त्याचं निवेदन घ्यायचं। परंतु दुर्दैवानं वारकरी संप्रदायाच्या शांततेच्या पद्धतीनं होणारा हा मोर्चा जो आहे याचं ज्या पद्धतीनं दखल शासनाने घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली नाही। अक्षम्य पद्धतीचं दुर्लक्ष प्रशासनानं श्रीगोंद्याच्या या बाबतीत केलेलं आहे। निवेदन स्वीकारायला आले नाही। 11 दिवस, आज 12वा दिवस आहे, 11 दिवसामध्ये एकदा देखील एका शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महाआरती त्या ठिकाणी काही तरुणांनी आयोजित केलेली होती बजरंग दलाच्या आणि त्याच्यासाठीची जी एक बैठक ठेवली त्या बैठकीमध्ये मी त्यांच्या लक्षात आणून दिलं, तरी देखील प्रांत किंवा तहसीलदार हे अद्याप पावेतो या मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी किंवा तुमच्या काय मागण्या आहेत हे विचारायसाठी या ठिकाणी आलेले नाही आहेत।
खरं तर माझ्या 40 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये असं मला कधीही पाहायला मिळालं नाही. हे का घडलं याचं संशोधन निश्चितपणानं केलं जाईल, परंतु प्रशासन या बाबतीत अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष करतं आहे. म्हणून आत्मक्लेश म्हणून मी आजपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. खरं तर हा प्रश्न या तालुक्यातल्या लाखो भाविक भक्तांच्या भावनेचा, श्रद्धेचा आणि अत्यंत अस्मितेचा असणारा प्रश्न आहे. आणि म्हणून मंदिर हे सगळ्यांना मान्य असल्यामुळं मध्ये प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष ही पहिली गंभीर बाब आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आमचं जे मोर्चाचं निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणाने मागणी केलेली आहे की धर्मदाय आयुक्त आणि वक्फ बोर्डाकडे जी काय नोंदणी झालेली आहे ती रद्द करावी. ती रद्द करण्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो शासन पातळीवर होऊ शकतो. त्या बाबतीतल्या ज्या काय हालचाली करायच्या त्या शासन पातळीवर होऊ शकतात. म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील यांच्या कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करू. जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणाऱ्या या गोष्टी दूर करण्यासाठीचं त्या ठिकाणी बैठक व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. त्या बैठकीचा निर्णय झाला तर त्या ठिकाणी आम्हाला या आत्मक्लेश आंदोलन किंवा अन्नत्याग आंदोलनाच्या बाबतीत विचार करता येईल. मात्र या बाबतीत सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.